मित्र हो, देशाच्या राजकारणामध्ये प्रचंड मोठं काहीतरी उलथापालथ होणार आहे याचे संकेत दिसायला लागलेले आहेत. जेएनजीच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला, पण हा राजीनामा जेएनजीच्या आंदोलनाचे फक्त तात्कालिक परिणाम होते, म्हणजे तात्काळ मिळालेला हा परिणाम होता, पण याचे दीर्घकालीन परिणाम आता दिसायला लागलेले आहेत. आजची नवीन बातमी आहे की भारतीय जनता पक्षामध्ये आता जेएनजीला संधी दिली जाणार आहे. म्हणजे काय, तर आता जुन्या राजकारणाची जी फळी आहे ती संपुष्टात येते की काय असं चित्र दिसायला लागलेलं आहे आणि तरुण राजकारण्यांसाठी ही सगळ्यात सकारात्मक गोष्ट आहे. तुम्ही आताच्या संसदेमधलं जर चित्र बघितलं तर आताच्या सध्याच्या संसदेमध्ये फक्त 35 वर्ष वयापेक्षा कमी असलेले खासदार हे फक्त 6.4% आहेत. म्हणजे काय, तर देशामध्ये एवढी मोठी युवकांची संख्या असताना, तरुणांची संख्या असताना आणि जगभरामध्ये हा देश तरुणांचा देश आहे अशी ओळख निर्माण झाली असताना फक्त 6.4% एवढंच प्रतिनिधित्व तरुणांचं संसदेमध्ये आहे. 40 वर्ष वयोगटापेक्षा जास्त असलेले किंवा 40 वर्ष वयोगटाचे जे खासदार आहेत त्यांची संख्या फक्त 11% आहे. म्हणजे या देशातल्या तरुणांचं प्रतिनिधित्व या देशाच्या संसदेमध्ये किती आहे हे आपल्या लक्षात येईल. म्हणजे काय, तर याचा एकूणच अर्थ असा होतो की तरुणांना या देशामध्ये आता राजकारणामध्ये संधी नाही असं चित्र निर्माण झालेलं असताना आता सध्या सगळेच राजकीय पक्ष याची चर्चा करायला लागलेले आहेत की जेएनजीला आता आपल्या राजकीय पक्षामध्ये संधी दिली पाहिजे आणि याचाच विचार सध्या भारतीय जनता पक्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होतो आहे. येत्या 1 ते 2 दिवसामध्ये याचं चित्र आपल्याला स्पष्ट होऊ शकतं. कारण भारतीय जनता पक्षामध्ये ज्या काही कार्यकारिणी सध्या तयार केल्या जात आहेत त्या सगळ्या कार्यकारिणीमध्ये बदल केले जात आहेत आणि तरुणांना तिथे संधी देण्याचा प्रयत्न केला जातो आहे. पण काही नाराज लोकांना सोबती घेतलं जातं आहे, जसं की नवनीत राणा आहेत, यांचंही नाव चर्चेला आहे, पण या काही जेएनजीचं प्रतिनिधित्व करू शकत नाहीत आणि त्यांच्यामुळे काही मोठा परिणाम होईल महाराष्ट्रामध्ये हे दिसत नाही. पण जर भारतीय जनता पक्षाने काही तरुणांना संधी दिली आणि ते तरुण जर सकारात्मक विचार करणारे असतील आणि ते महाराष्ट्रामध्ये काहीतरी बदलासाठी काम करणार असतील तर त्याचा परिणाम दिसायला लागू शकतो. एका बाजूला कॉक्रोच नावाने जे काही तरुण सध्या रस्त्यावर यायला लागलेले आहेत ते काहीतरी सकारात्मक बदल घडू पाहत आहेत आणि याचे सगळे परिणाम हे सगळ्याच राजकीय पक्षामध्ये दिसायला लागलेले आहेत. तुम्ही जर काँग्रेसचं उदाहरण घेतलं, भारतीय जनता पक्षाचं उदाहरण घेतलं किंवा इतर जे काही राजकीय पक्ष आहेत ते सगळ्या राजकीय पक्षाचं उदाहरण घेतलं तर तुम्हाला असं दिसेल की या सगळ्या राजकीय पक्षामध्ये आता तरुणांची चर्चा सुरू झालेली आहे. भारतीय जनता पक्षाने एका मोठ्या पदावरती, म्हणजे त्यांच्याकडे सगळ्यात जे मोठं पद आहे त्याच्यावरती एका 46 वर्षाच्या तरुणाला संधी दिलेली आहे आणि हा तरुण आता सगळे हे बदल घडून आणतो आहे. म्हणजे काय, तर ही जी कार्यकारिणी आहे केंद्रीय कार्यकारिणी, या केंद्रीय कार्यकारिणीमध्ये आता मोठ्या प्रमाणामध्ये तरुणांना संधी दिली जाणार आहे. आता या संधीकडे तरुण कशा पद्धतीने बघतायत हे तितकंच गरजेचं आहे. कारण आतापर्यंत ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांचं राजकारण आहे असं म्हटलं जात होतं, पण जे खरंच सकारात्मक बदल घडवू पाहत आहेत, ज्यांच्याकडे सकारात्मक ऊर्जा आहे आणि ते काहीतरी नवीन करू शकतात, अशांना हे राजकीय पक्ष संधी देऊ शकतात का, हा विचार पुढे येणं खूप गरजेचं आहे. म्हणजे काय, तर आता तरुणांनी, म्हणजे ज्यांना राजकारणामध्ये करिअर करायचं आहे असं म्हणत होते किंवा ज्यांनी राजकारणाकडून काहीतरी अपेक्षा केल्या होत्या किंवा ज्यांना राजकारणामध्ये यायचंय, अशा तरुणांनी या संधीचं सोनं करणं खूप गरजेचं आहे. पण इथे देखील नवनीत राणा सारख्या ज्या काही व्यक्ती आहेत त्या तुम्हाला आडवं येऊ शकतात. खरं तर हे आकर्षक होण्याचं काही चित्र दिसत नाही आहे. म्हणजे नवनीत राणांना सोबत घेतलं जातंय आणि आम्ही बदल घडवून आणतोय असं काही होणार नाही. जर त्यांच्या ठिकाणी जर समजा एखाद्या नव्या तरुणांच्या उमेदीला संधी दिली, आता खरं तर भारतीय जनता पक्षाने त्यांची राज्यघटना बदललेली आहे, घटना बदललेली आहे, त्याच्यामध्ये महिलांना 33% प्रतिनिधित्व देण्याचा विचार केला आहे. पण महाराष्ट्रामध्ये अशा अनेक महिला आहेत ज्या महिला या नवनीत राणापेक्षा देखील चांगलं काम करू शकतात. पण नवनीत राणाच का असा प्रश्न आहे. कारण बऱ्याच दिवसापासून त्यांची हनुमान चालिसा सुरू आहे आणि त्याचं यश कदाचित त्यांना या माध्यमातून मिळू शकतं. पण या हनुमान चालिसामुळे किंवा खरं तर त्यांनाही पाठ नाही आहे ती, पण त्याच्यामुळे जर काही बदल घडणार असतील तर याचा विचार करणं अपेक्षित आहे की काय बदल घडू शकतात. याच्यामध्ये एवढाच बदल घडू शकतो की लोकांची भारतीय जनता पक्षावरची आणखी नाराजी वाढू शकते. याच्या पलीकडे काही बदल घडून येणार नाही. त्या जेएनजीला आकर्षित करतील असं वाटत असेल तर हा गैरसमज आहे. त्या जेएनजीला आकर्षित करू शकणार नाहीत. उलट याचा विपरीत परिणाम भारतीय जनता पक्षावरती होऊ शकतो. म्हणून भारतीय जनता पक्षाने अशा लोकांना खरं तर बाजूला सारणं गरजेचं होतं. हालाकी त्यांनी नवीन चेहऱ्यांना एंट्री दिलेली आहे, पण आता ते किती टक्के देतात हे देखील महत्वाचं आहे.
भारतामध्ये असे अनेक तरुण आहेत जे राजकारणाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहत आहेत। एका बाजूला हे घडत आहे तर दुसऱ्या बाजूला जे ओल्ड पॉलिटिशियन्स आहेत, म्हणजे जे वरिष्ठ राजकारणी आहेत, वयोवृद्ध आहेत, त्यांच्याबद्दलची नाराजीही व्यक्त केली जाते आहे। दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधामध्ये एक वेगळं आंदोलन महाराष्ट्रामध्ये उद्यापासून सुरू होणार आहे। ते आंदोलन आहे की त्यांनी अनेक बिल्डर्सचे 86,000 कोटी रुपये थकवलेले आहेत। अशा अनेक घटना देशामध्ये घडत आहेत। त्याच्यामुळं केंद्रामध्ये देखील बदल होण्याची शक्यता आहे, राज्यामध्ये देखील बदल होण्याची शक्यता आहे आणि सुप्रीम कोर्टाचा जो निकाल आहे, शिवसेना कोणाची किंवा धनुष्यबाण कोणाचा, याचा देखील निकाल येण्याची शक्यता आहे आणि तिथे देखील बरेचसे बदल होण्याची शक्यता आहे। त्याच्याकडे दोनच पर्याय असू शकतात, एकतर शिंदे गटाला भारतीय जनता पक्षामध्ये सहभागी व्हावं लागेल किंवा जी पूर्वीची शिवसेना आहे त्या शिवसेनेकडे परत यावं लागेल। असे दोनच पर्याय त्यांच्या समोर आहेत। त्याच्यामुळे तिथे देखील काही बदल घडू शकतात आणि या निकाल आल्यानंतर पुन्हा राष्ट्रवादीमध्ये देखील काहीतरी चेंजेस होऊ शकतात। त्याच्यामुळं देशाचं राजकारण आणि राज्याचं राजकारण पूर्णतः बदलण्याची चिन्ह आहेत आणि या गोष्टीकडे आता तरुणांनी थोडंसं लक्षपूर्वक बघणं गरजेचं आहे। विशेषतः ज्यांना भविष्यामध्ये राजकारणामध्ये करिअर करायचंय त्यांनी मात्र या सगळ्या गोष्टीकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे। पण एक गोष्ट आहे की 2029 पर्यंत या देशाच्या राजकारणाचं पूर्ण चित्र कदाचित बदललेलं असेल, कारण जेन झीचा रेटा आणि जेन अल्फा यांचं हातात माईक घेणं हे लोकशाहीसाठी एकदम सकारात्मक गोष्ट आहे आणि ज्या लोकशाहीमध्ये अकाउंटेबिलिटी नावाचा प्रकार होता, तो अकाउंटेबिलिटी प्रकार हा पुन्हा येणं गरजेचं आहे, तरच ही लोकशाही टिकून राहू शकते। तुम्हाला नेमकं या बदलाबद्दल काय वाटतं हे सांगायला विसरू नका। हा बदल खरोखरच घडून येईल का आणि जेनजीच्या या रेट्यामुळे आणि जेन अल्फाच्या या उत्साहामुळे लोकशाहीमध्ये नवे बदल तुम्हाला बघायला मिळू शकतात का? आपल्याला नेमकं काय वाटतंय सांगायला विसरू नका। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया। धन्यवाद।